आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तांनो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, साधारण 10वीपर्यंत आपलं शिक्षण हे होतच असतं. 10वीनंतर काय करायचं याच्यासाठी आपल्या आजूबाजूची मोठी मंडळी, आपले आईवडील आपल्याला मार्गदर्शन करतात. कधी शिक्षकही आपल्याला सांगतात. सर्वसाधारणपणे 11वी-12वी करायची, त्याच्यानंतर पुढे इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा तत्सम जी काही प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्याचा अभ्यास करायचा हे बहुतांशी मुलांचं ठरलेलं असतं. मात्र ही जी मळलेली पायवाट आहे, या पायवाटेवरनं न जाता काहीतरी वेगळं करणारी मुलं देखील आपल्या सभोवताली असतात. आणि अशीच स्वतःची वेगळी वाट, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा एक मित्र आज आपल्या भेटीला आलेला आहे. त्याचं नाव आहे रेवण जयवंत गवस. रेवण आणि त्याचे वडील जयवंत गवस आज आपल्या या बालजगत कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार रेवण नमस्कार. नमस्कार मॅम. बालजगत या कार्यक्रमात तुम्हा दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. जसं मी आत्ता म्हटलं की एक मळलेली पायवाट जिच्यावरनं सगळीच लोक जात असतात. मात्र रेवणचा प्रवास खूप वेगळा आहे. मुळात त्याचं नावही वेगळं आहे. तर रेवणच्या या प्रवासाबद्दलच आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. पण प्रथम मला तुमच्यापासून सुरुवात करावीशी वाटेल की त्याच्यातलं वेगळेपण हे तुम्हाला कधी जाणवलं? आधी त्याच्या नावाबद्दल सांगा. त्याचं नाव ठेवण्याचं सगळं श्रेय त्याच्या आईला जातं. त्याचा जन्म गुरुवारचा होता आणि सकाळी पहाटेला अगदी 6 वाजताचा जन्म आणि अद्याक्षर र आलेलं. मग र काय तर रेवण ठेवायचं आम्ही ठरवलं. त्यामुळे त्यावेळेस असा काही विचार नव्हता. पण खरा प्रवास नंतर सुरू साधारण 1.5-2 वर्षाचा असताना, 1.5-2 वर्षाचा जेव्हा तो बोलायला सुरुवात झाला, तेव्हा गाडीवर फिरत असताना त्याने मला एक प्रश्न विचारला, बाबा नेमकं पाण्याचा रंग कसला? तेव्हा लक्षात आलं की ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि आम्हाला त्या पद्धतीने त्याला ट्रीट करावं लागेल. ती सुरुवात तेव्हापासूनची आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याचं जे वेगळेपण आहे ते सातत्याने दिसत राहिलं. त्याची ऑब्झर्वेशनची कला, त्याने एक गोष्ट समजून घेणं, स्वतः समजून घेणं आणि ती आम्हाला समजवणं, ही त्याच्यातली जी अगदी बालपणापासूनची जी क्षमता होती त्याचा आम्ही विकास करत गेलो. त्याला त्याचं पाठबळ देण्याचं काम आम्ही करत गेलो. रेवण, तुझ्या बालपणापासून जसं आत्ता बाबा म्हणाले की तुला खूप सारे प्रश्न पडायचे, तर तू आत्ता ज्या प्रवासाला निघालेला आहेस तो प्रवास म्हणजे लिथियम बॅटरी. तर मुळात ही कल्पना तुला कधी सुचली? आमचं मुख्य काम होतं हे इलेक्ट्रिक व्हेकल्स, 2 व्हीलर्स ज्या होत्या, इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स कोविडच्या टाईममध्ये स्टार्ट झालेल्या. तर ॲक्च्युली आम्ही परचेस करायला गेलेलो. ती गाडी थोडी बघून, शोरूम बघून आम्हाला वाटलं आपण पण हे करू शकतो. कारण कोरोनाच्या टाईममुळे सगळा बिझनेस जो काय होता लोकांचा होता सगळं बंद झालेलं. मग आपण पण ते स्टार्ट करायचं काहीतरी असा विचार करून थोडा रिसर्च केला, काही कंपन्यांशी बोललो, मॅन्युफॅक्चरर्सशी बोललो आणि आम्ही एक छोटा शोरूम स्टार्ट केला. आणि त्याच्यानंतर हळूहळू गाड्यांमध्ये 1-2 वर्ष काम केलं. आणि नंतर आम्हाला त्याच्यामध्ये मोठा इश्यू काय यायचा की आम्ही गाडी घ्यायचो आणि बॅटरी घ्यायचो. आम्ही काय तेव्हा रिटेल सेल करत होतो फक्त. मग त्या गाड्यात जेवढ्या आम्हाला वाटायचं की एवढ्या बॅटरीवर गाडी एवढी चालायला पाहिजे, ती चालत नाही होती. 30 एचची बॅटरी आहे, 90 किलोमीटर चालायला पाहिजे, गाडी 60च किलोमीटर चालते. तर असं करून करून एक दिवस कंटाळून एक बॅटरी ओपन केली. मग त्याच्यावरनं ती बॅटरी समजून मी स्वतः स्टार्ट केलं की आपणच बॅटरी बनवूया. आपण सेल मागवायचे, आतमधलं सगळं मटेरियल इम्पोर्ट करायचं आणि स्वतः बॅटरी बांधायची. आणि 1-1.5 वर्षात बॅटरीमध्ये आता एकदम प्रोफेशनली आपण काम करतो. आणि त्याच्या आधी लहानपणापासून तुझ्या आवडीनिवडी काय होत्या? एकदम लहान जेव्हा होतो म्हणजे इव्हन बालवाडीच्या आधी, बालवाडी 1ली-2री पर्यंत, तेव्हा जत्रेतनं JCB आणणं खूप आवडायचं मला. ते JCB आणून त्यांची मोटर बाहेर काढून काय ना काय करायचो. आणि नंतर एक जवळपास मी 2री-3रीमध्ये असताना आम्ही एका दुसऱ्या कामात होतो. तिकडे आमच्याकडे बरेच पॉवर बँक आलेले आणि तो नंतर ते काम बंद झालं, पण ते माझ्याकडे पडून होते. मग तिकडून पहिला लिथियम बॅटरी पहिला हात मी तेव्हा लावला. अच्छा. मोबाईल पॉवर बँक्स जे असतात त्यांच्यामध्ये 18650 सेल असतात. तिथून पहिलं लिथियम बॅटरीचं अंडरस्टँडिंग सुरू झालं माझं. अच्छा. पण मग हे जे बॅटरीचं शिक्षण आहे हे घेण्यासाठी तू वेगळं काही शिक्षण घेतलंस का? नाही, कसं ॲक्च्युली सगळं नॉलेज जे आहे आपल्याला असं वाटतं की कुठची गोष्ट करण्यासाठी आपल्याला भरपूर शिक्षण घ्यावं लागतं त्या गोष्टीचं. असं नाही आहे. आपण काय जे करायचं आहे ते हातात घ्यायचं
ते करता करता आपण शिकतो. इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, जे नाही कळत ते प्रत्येक गोष्ट इवन सेलच्या आतलं सुद्धा तुम्हाला मिळतं इंटरनेटवर. सर, आता ह्याने इंटरनेटचा उल्लेख केला. आपल्या मुलाला या इंटरनेटची गरज आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तर तेव्हा तुम्ही त्याला ती कशा पद्धतीने सुविधा निर्माण करून दिलीत? ॲक्च्युली आम्ही ना गावात राहतो, आत्ताही गावात राहतोय, पण मध्यंतरीच्या जेव्हा तो दुसरीत वगैरे होता तेव्हा आम्हाला सावंतवाडीत यावं लागलं. आणि सावंतवाडीत आम्ही गावचे असल्यामुळे आम्ही सावंतवाडीतनं सुद्धा 2 किलोमीटर गावातलं घर निवडलं जिथे आम्हाला राहायचं आहे. आणि तिथे इंटरनेटची सुविधा नव्हती त्यावेळेस, आणि मोबाईलचं इंटरनेट मला खूप स्लो वाटलेलं त्यावेळेस. साधारण ही 16-17ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी तिथे एक 10,000 रुपये स्पेशल केबल टाकून इंटरनेट घेतलेलं, त्याला ते नॉलेज मिळावं या गोष्टीचा. आणि ॲक्च्युली तो आमचा निर्णय आजच्या वेळेस जर बघितलं आम्हाला तर तो रिव्हॉल्युशनरी निर्णय आमचा होता असं आम्हाला असं वाटतं. जर तुम्ही लहानपणापासून मुलांना ॲक्सेसच नाही दिला तर त्यांना कळणार कसं, हा आत्ताचा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे. मग ते मुलांना द्यायला पाहिजे. अर्थात मुलांना किती वर जायचं आहे त्यावेळेस तुम्ही मार्गदर्शनासाठी त्यांच्या मागे उभं पण राहायला पाहिजे. त्याचा हा जो शालेय प्रवास होता त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? त्याचा बालवाडीतला तो धुमकेतू विद्यार्थी, 1 दिवस गेला तर 2 महिने जायचं नाही. पहिलीत मी गेलोच नाही, शाळेतच नाही गेला, ॲडमिशनच घेतलं नाही. त्याच्यानंतर सुद्धा त्याला आच्या पुढे येत नव्हतं. त्याकडे वेब बॉक्स होता एक, तेव्हा इंटरनेट एवढं नव्हतं. वेब बॉक्स होता, तो आम्ही स्पेशल खरेदी करून मागवलेला. आणि आमच्याकडे एक टी व्ही होती, त्या टी व्हीला कनेक्ट करून तो वेब बॉक्सवर त्याला हवे ते बघायचं. हां, त्यावेळेस म्हणजे तो त्यावेळेस 2.5-3 वर्षाचा असल्यापासूनच्या ह्या गोष्टी त्याच्या आहेत. मग तिथे त्याचं शिक्षण खरं सुरू झालं, त्याच्यामुळे त्याचा विकास घडला. माझा जो सगळ्यात वेगळा अनुभव होता, साधारण 15 जूनला आपल्याकडे शाळा सुरू होते. 15 जूनला तो शाळेत जात होता, त्याची आई त्याची शिक्षिका होती आणि आणखी एक मुलगा होता त्या शाळेत. मग त्याला ती शिकवत होती. पण 15 जुलैला त्याने अख्खा तरुण भारत वाचला. हां, तोपर्यंत त्याला आईच्या पुढे काहीही येत नव्हतं. म्हणजे ही त्याची जी स्वतः शिकण्याची जी वृत्ती होती ती आम्हाला दिसली आणि ती आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न केला. अरे पण इंटरनेट तुला बाबांनी घेऊन दिलं घरात, तू त्याचा वापर कसा केलास? हे आम्ही जवळपास 2016 घेतलेलं. तेव्हा आमच्याकडे एक लॅपटॉप होता, त्याला ते कनेक्ट करून काय दुसरीतला मुलगा तसा कायच करणार. शाळेत येऊन जाऊन आलो की यूट्यूब उघडून बसायचं. पुस्तकांना काय मी आल्यावर हात नाही लावला कधी. तर यायचं यूट्यूब उघडून बसायचं, जे समोर येतं ते बघत होतो. आणि माझं नॉलेज याच्यातलं वाढण्याचं तोच एक कारण आहे. तर असे बरेच यूट्यूबर्स आहेत, नावं घेतली तर ती लिस्ट नाही संपणार, ज्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स मी शिकलोय. या इंटरनेटच्या माध्यमातून तू कुणाकुणाशी जोडला गेलास? बरीच लोक आहेत, मोस्टली USA मधून किंवा आपल्या नेबरिंग कंट्रीजमधून आणि आपल्या देशातनं सुद्धा. म्हणजे असं कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट असं नसतं, पण बऱ्याच गोष्टींची ज्याच्यावर रिसर्च पेपर आणि पब्लिश होत असतात. किंवा आता डिस्कॉर्ड हा एक प्रकार तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जसं आपलं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आपण वापरतो तसं ते एक मेसेंजर ॲप्लिकेशन आहे जिकडे कम्युनिटीज असतात. मग तिकडे माझा खूप कॉन्टॅक्ट बेस आहे, बोथ वेज, फॉर इलेक्ट्रॉनिक्स पर्पज माझं जे काम आहे आणि ॲज अ फ्रेंड्स म्हणून सुद्धा. कारण तिकडे ही जी मोबाईल गेमिंग कम्युनिटी जी असते, PC गेमिंग कम्युनिटी, ती पण बरीच आहे. आणि ती माहिती घेतल्यानंतर ते घरात प्रयोग करून बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं. मग त्याच्यासाठी लागणारा खर्च आमचा मोठा असायचा. अच्छा, म्हणजे आमचा घरचा खाणं पिणं हा खर्च आमचा अगदी छोटा असायचा. कम्पेरिंग दॅट एखादी गोष्ट त्याला नवीन कळाली, मग ती कळाल्यानंतर ती पूर्ण करून काय निष्पन्न होतं हे होईपर्यंत त्याला चैन नसायची. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याने काहीतरी MBA पण केलेलं आहे, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना. आपण आपल्याकडची शिक्षण पद्धती कशी आहे, 10वी करावं, 10वी 11वी-12वी करावी, 11वी-12वी केल्यानंतर आपण पुढचं काय करायचं हे ठरवावं. म्हणेपर्यंत मुलाचे 20-22 वर्ष सहज निघून जातात. मग त्याला 7वी-8वीत असताना एक क्लेव्हर हार्वे नावाची एक शिक्षणात एक संस्था आहे, ती दरवर्षी जगभरातल्या अशा तरुण मुलांना शोधते आणि त्यांना फ्युचर CEO बनण्यासाठीचं फीड देते. त्याला ज्युनियर MBA म्हटलं जातं. मग त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली एका ठिकाणी. त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याने 8वीत असतानाच त्याच्यासाठी त्या कोर्सला घेतलं. त्याने ॲडमिशन ऑनलाईन असायचा, अर्थात तो शाळा करता तो कोर्स पण त्याने 10वी होईपर्यंत MBA पूर्ण झालेला, ज्याचा त्याच्या व्यावसायिक कलागुणामध्ये चांगली ग्रोथ झाली. तिथे त्याला जे नॉलेज पाहिजे एक व्यावसायिक म्हणून येण्यासाठी काय गोष्टी लागतात हे नॉलेज त्याला तिथे बऱ्यापैकी मिळालं. अरे पण आपण व्यवसायच करायचा आहे हे तू केव्हा ठरवलंस? ठरवलं असं नाही,
पण लहानपणापासून म्हणजे जेव्हा शाळेत जायचो मला ते जे कंट्रोलिंग एन्व्हायरमेंट असतं, जसं स्कूलमध्ये एन्व्हायरमेंट असतं टीचर्स आणि मुलं, तसंच असतं जिथे लोक जॉब करतात. 90% ऑफ द जॉब स्पेसेसमध्ये असंच असतं. जे आपले हेड असतात किंवा आपले सिनियर्स असतात त्यांच्या खाली आपल्याला राहावं लागतं आणि ते मला नाही जमणार. आणि तोपर्यंत बिझनेस स्टार्ट केलाच. मी डिसाईड करायच्या आधी की मला बिझनेस करायचा याच्या आधी आम्ही स्टार्ट केलं की काहीतरी करूया. त्यामुळे मग तर ठरलंच, मग काय हेच नाही की पाठी यायचा आता. म्हणजे आता बिझनेस करायचा की नाही करायचा हा नंतरचा भाग आहे. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तर त्याचं नॉलेज बरोबर. आणि त्याच्यात तुम्ही किती महारत हासिल करताय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने जेव्हा ही 10वी नंतरची वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला किंवा आता तो त्या रस्त्यावरनं चालतोय, त्यावेळेला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या, त्याच्या शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? फार मिक्स प्रतिक्रिया होत्या. बऱ्याच लोकांना वाटत होतं की मी त्याची वाट लावतोय. म्हणजे हे उघडपणे काही बोलत होते, काही मागे बोलत होते. पण त्याच्याकडे जितकं शक्य आहे तेवढं दुर्लक्ष करणंही आम्ही करत राहिलो. आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही कला आत्मसात करावीच लागेल. बरोबर. तुझी ही प्रयोगशीलता जी आहे, तर त्याचा तुला शालेय जीवनात कसा फायदा झाला? 3री-4थी पासूनच ते सुरू होतं माझं की मी काय ना काय दर 3-4-5 दिवसांनी, आठवड्याभरात शाळेत नवीन काहीतरी प्रदर्शन कसं असायचं माझं, मी घेऊन जायचोच. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे मला प्रायोरिटी द्यायची की कुठे एक्झिबिशन असेल, काय असेल, तर ते मला प्रायोरिटी द्यायची की तू जाऊन कर. अच्छा. तू 9वीत असताना काहीतरी हायड्रोजन विषयी प्रोजेक्ट केला होतास त्या संदर्भातला, त्याच्याविषयी सांग ना जरा. येस. सो 9वीत असताना एक सायन्स एक्झिबिशन असतं बघा, आपलं महाराष्ट्र स्टेट एक्झिबिशन असतं. लकीली आमच्याकडे ते सावंतवाडीतच लागलेलं आणि तेव्हा त्याच्यात भाग घेतला. म्हणजे सावंतवाडी म्हणजे आंबोलीत होतं ते प्रदर्शन. शाळेत स्टेट लेवल, पहिलं शाळेच्या लेवलला आम्ही बनवलं आणि मग आंबोलीला आम्ही गेलो. मग ते प्रोजेक्ट असं होतं की आत्ता आपल्याकडे फ्यूल सप्लाय तुम्ही बघितलात तर काय आहेत, पेट्रोल आहे, डिझेल आहे, आपण LPG वापरतो, CNG वापरतो. याच्या पुढे फ्लेमेबल गॅस ब्युटेन असेल, प्रोपेन, ब्युटेन, त्याच्या पुढे आपण काही यूज करत नाही, बरोबर. मग हायड्रोजन हा एक चांगला फ्लेमेबल गॅस आहे आणि त्याची उपलब्धता पण आहे, पण आपल्याला ते फक्त माहिती नाही असं वाटतं. कारण पाण्यात हायड्रोजन असतो, H2O, बरोबर. आणि हायड्रोजनला आपण थोडं स्टडी केलं तर तो एक क्लीन बर्निंग फ्यूल आहे, 100% क्लीन बर्निंग फ्यूल. हायड्रोजन जळताना अजिबात कार्बन रिलीज करत नाही आणि समुद्राच्या पाण्याची आपल्याकडे काही कमी नाही बघा, बरोबर. मग समुद्राचं पाणी का, तर त्याच्यामध्ये मीठ असतं. आणि आम्ही जे प्रोजेक्ट बनवलेलं, म्हणजे जे रिॲक्टर आम्ही बनवलेले, वर्किंग रिॲक्टर होते, मॉडेल असं नाही, प्रॉपर फुल साईज रिॲक्टर बनवलेले, ते त्या खाऱ्या पाण्यातला इलेक्ट्रिसिटी येऊन त्याला ब्रेकडाऊन करायचे. H2O मधलं H2 आणि O वेगळा करायचे. अशी रिॲक्टर आम्ही 9वीमध्ये मी बनवलेले. माझा एक मित्र होता सोबत, आम्ही दोघांनी ते केलेलं. मग हे वेगळं करून HHO कॉम्पाऊंड मिळतं आणि ते खूप म्हणजे एफिशियंट असतं, फ्लेमेबल चांगलं असतं त्याचं, इंजिन्समध्ये आणि आपण वापरू शकतो. आणि त्याचं खास हे आहे की आपलं इंजिन जर आपण थोडं तुम्ही बघितलं तर त्याला एअर इनटेक असतो आणि फ्यूल इनटेक असतो. हे आपण ॲज अ फ्यूल वापरलं HHO कॉम्पाऊंड तर आपल्याला वेगळी हवा द्यायची गरजच नाही. कारण याच्यामध्येच HHO, हायड्रोजन, ऑक्सिजन, 2 हायड्रोजन ॲटम जाळण्यासाठी 1 ॲटम ऑक्सिजन लागतो. परफेक्ट रेशिओ मिळतो. म्हणजे ह्या फ्यूलने आपण अंडर वॉटरसुद्धा इंजिन चालवू शकतो, पूर्ण सबमर्ज्ड. हां. आणि 0 पॉल्युशन. आम्ही त्याच्यात 2 टाईप बनवलेले, म्हणजे एक ज्याच्यावर इंजिन चालू शकतं आणि दुसरं जे ॲक्च्युली मोर कॉमन होईल की घरात आपण 2 रिॲक्टर ठेवायचे, जवळपास एवढी साईज असते त्याची, घरात ठेवायचे, वरती सोलार पॅनल टाकून त्याला पॉवर दिली की सकाळी त्यात पाणी भरलं की दिवसभराचा गॅस त्याच्यावर पेटू शकतो. खर्च फक्त पाण्याचा आणि मिठाचा. पण हे आम्ही प्रॅक्टिकल केलं. म्हणजे एक्झिबिशन आम्ही कसं केलेलं आमचं दुसरं, की त्याच्यावरती गॅस पेटवून आम्ही चहा बनवलं होतो आणि जे गेस्ट येतात त्यांना आम्ही तो चहा देत होतो. वा. म्हणजे त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतोय तोच तुम्ही त्यांना करून दाखवलात. येस. खूप मस्त. खूप वेगळा असा तुझा हा प्रयोग होता आणि निश्चितच ह्याच्यातनं सगळ्यांना स्फूर्ती मिळू शकते. तू लिथियम बॅटरी निवडण्यामागचं नेमकं कारण काय? निवड ॲक्च्युली तेच की आपण त्यामध्ये काम स्टार्ट केलं, काहीतरी करून बघूया आणि ते चांगलं वाटलं तर मग हे चांगलं आहे तर दुसरीकडे काय हे करायची काही गरजच नाही. आणि लिथियम बॅटरी म्हणून आत्ता जे करतोय लिथियम बॅटरीज, ते कशाला, तर मागची 1.5 वर्ष आपण ह्याच्यात काम करतोय. तर गाड्या विकणं एक गोष्ट झाली, पण ते कम्प्लिटली आपण बनवत नाही. किती आपण मॅन्युफॅक्चर करतो म्हटलं तरी ते शेवटी कुठून तरी येतं आहे त्याच्यातले 99% गोष्टी. आणि बॅटरीजमध्ये कसं होतं, त्याच्यात आपली कंप्लीट डिझाईन असते,
वायरिंग असतं, सगळं जे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपण त्याचा बेसपासून सगळं बिल्ड करतो. तर मग हे झालं प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग. बॅटरीमध्ये कसं झालं, तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या बॅटरी देऊ शकता. तुम्ही छोट्या छोट्या म्हटलं आपण स्प्रे पंपला बॅटरी असते, UPSला असते, ती बॅटरी असते, की त्याच्या पुढे गेला तुम्ही इलेक्ट्रिक गाडीला किंवा पेट्रोलच्या स्कूटरला सुद्धा बॅटरी असतात, कारला असतात, बोटला होम इन्व्हर्टरला असतात. ह्या सगळं बनवू शकतो. एकाच फॅक्टरीमध्ये सगळं काम होतं. त्यामुळे याच्यामध्ये वाईड रेंज कवर होते. आणि बॅटरीमध्ये आत्ता सध्या जर तुम्ही मार्केट बघितलात तर कुठचं चांगलं असं म्हणजे ट्रस्टेड ब्रँड असं नाही आहे अजूनही. ह्या लिथियम बॅटरीचा उपयोग नेमका कुठे कुठे आत्ता होतोय आणि भविष्यातला त्याचा उपयोग कुठे कुठे होण्याची शक्यता आहे? सगळ्यात पहिला तर सगळ्यांकडे आहे तो फोन. एकही माणूस असा नाही ज्याच्याकडे फोन आहे आणि तो लिथियम बॅटरी यूज करत नाही. लिथियम फोनमध्येच असते, NMC बॅटरी असते किंवा लिथियम पॉलिमर म्हणतात त्याला. इथून गेलात की आता लेड ॲसिड बॅटरी ऑलमोस्ट बंदच झाल्या. जिथे बॅटरी बॅकअप आहे कुठेही, छोटीशी टॉर्च असू दे किंवा तो स्पीकर असू दे, लाईट असू दे, घरातला बल्ब असू दे, सगळ्यामध्ये लिथियमच वापरलं जातं. कारण खूप रिलायबल सोर्स आहे तो. त्याचे फायदे काय असतात? आता लिथियममध्ये 2 प्रकार असतात मेनली, लिथियम आयन फॉस्फेट आणि लिथियम आयन. तर लिथियम आयन जे असतं ते अजून हलकं असतं, म्हणजे आपल्या फोनमध्ये असतं. फोनचं वजन तसं बरंच कमी असतं. ते हलकं असतं, त्याच्यात तेवढ्याच वजनात तेवढ्याच साईजमध्ये जास्त एनर्जी स्टोअर होते आणि त्याची लाईफ पण बरीच असते. 1200 ते 1500 चार्जिंग सायकलपर्यंत लाईफ मिळते, म्हणजे 3 ते 4-5 वर्षापर्यंत इझिली मिळते आपल्याला त्याची लाईफ. आणि बाकी पण त्याची पॉवर डिलिव्हरी असते, म्हणजे छोट्या स्पेसमध्ये खूप चांगली पॉवर देऊ शकतं. त्यामुळे सेफ्टी हा एक मोठा मॅटर आहे. अच्छा. आणि लिथियम आयन फॉस्फेटमध्ये तुम्ही गेलात की ते लाईफ झालं, त्याच्यामध्ये 3-3, 8 सायकलचे जो सेल मिळतात. म्हणजे आपण इन्व्हर्टरला बॅटरी बनवतो, बोटला बनवतो, या सगळ्यांच्या बॅटऱ्या 20-30 वर्षापर्यंत चालायला पाहिजे. अच्छा. म्हणजे जी आपण लेड ॲसिड बॅटरी असते, जी 3-4 वर्षात 5 वर्षात मॅक्सिमम आपण बदलतो, ती 20 ते 30 वर्ष चालू शकते. कमाले. आणि फॉस्फेट तर एवढी सेफ असते की ती फिजिकली आणि केमिकली पेट घेऊच शकत नाही. जो लिथियम आयन फॉस्फेट असेल असतो, तुम्ही पेटत्या आगीत टाकला तर ती आग विझेल, पण ती बॅटरी पेटणार नाही. अच्छा. इतकं सेफ आहे ते. येस. इतकी सेफ आहे. बरोबर. पण मग ही जी आता तू सांगतोयस, ही बॅटरी जर लोकांनी वापरायला सुरुवात केली तर त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? जिथे जिथे स्टोरेज लागणार, इलेक्ट्रिसिटी स्टोरेज लागणार, तिथे तिथे याचा वापर होणार. अगदी म्हणजे आपण पॉवर बँक घेऊन फिरायचो काही वर्षापूर्वी, पण आत्ताचा स्टोरेज वाढलं, त्याच्यामुळे आपली ती गरज कमी झाली. बरोबर ना? बरोबर. तसं जिथे जिथे स्टोरेज लागेल, मग तुमचा UPS आहे घरात. आता तुम्ही लेड ॲसिड बॅटरी पण ते वापर जास्त होतं, मॅक्सिमम लेड ॲसिड. ओके, जिथे जिथे लागेल तिथे तिथे. आता इलेक्ट्रिसिटी शिवाय कोणच जगू शकत नाही. बरोबर. मग इलेक्ट्रिसिटीचं स्वतःचं प्रोडक्शन करा आणि स्वतः वापरा, जे फ्री ऑफ कॉस्ट असेल. अगदी म्हणजे हातातल्या मोबाईलपासून जे काही इक्विपमेंट तुम्ही इलेक्ट्रिसिटीवर वापरताय, जिथे जिथे स्टोरेज आहे तिथून अगदी मोठमोठ्या इंडस्ट्रीपर्यंत बॅटरी लागणार आहे. त्यामुळे इट्स अ ह्यूज डिमांड, खूप मोठं स्केल आहे. याच्यातला 0.01% जरी आपण कव्हर केला तरी इट्स अ ह्यूज इंडस्ट्री बनू शकते. निश्चित. रेवण, तू आता सावंतवाडीमध्ये राहतोयस. तुला असं नाही का कधी वाटलं की बाकीची सगळी मुलं 10वी झाल्यानंतर मुंबई, पुणा किंवा हैदराबाद, बेंगलोर उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर आपणही हे शिक्षण घेण्यासाठी अशा एखाद्या शहरात जावं आणि तिथे शिक्षण घ्यावं, असं नाही का तुला वाटलं कधी? मी हे ट्राय पण केलं ॲक्च्युली. खरं तर मला शहरात राहणं आवडत नाही. मुंबईत माझी मावशी राहते, त्यामुळे मुंबईत जाणं येणं राहणं असतं माझं. आणि ते कॉलेज तिथूनच जॉईन केलं आहे. म्हणजे आता जे मी करतो इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये इंजिनिअरिंग, ते मुंबईमध्येच आहे, पण तो ऑनलाईन असतं, त्यामुळे जावं लागत नाही. आणि शहरात राहणं मला अजिबात आवडत नाही, कारण ते असं खूप कंटेंट एन्व्हायरमेंट असतं. आणि जिथे आता मी राहतो गावात, जे आमचं कलंबिस जे गाव आहे, तिथे एवढी शांतता आहे, आपली हवेची क्वालिटी चांगली आहे, पॉल्युशन नाही आहे आणि फ्री स्पेस आहे, फ्री एन्व्हायरमेंट आहे, तुम्ही काही करू शकता. बरोबर. आणि तुझा हा विचार बऱ्याच मुलांनी जर अवलंबला तर आजची जी कोकणातली परिस्थिती आहे, घरं बंद होत जात आहेत, तर ती बदलायला वेळ लागणार नाही. फक्त त्यांनी इथे राहून त्यांना काय करता येईल तो सोर्स त्यांनी शोधला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण बाहेर का जातो, पण मुलांना बाहेर का पाठवतो, तर उत्पन्न मिळवण्यासाठी, त्याचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी, ज्याला आपण करिअर म्हणतो. बरोबर. मग त्यापेक्षा जर चांगलं करिअर म्हणजेच काय, तर अर्थार्जन आहे आणि ते नियमितपणे मिळेल याची सुरक्षितता, ते जर आपल्याला गावात मिळत असेल तर शहरात का जावं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आजच्या घडीला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन एखाद्या गावच्या मुलाने
खरंच स्थिर होण्याचा मार्ग आहे का, हे खूप सारे प्रश्न आहेत. त्यापेक्षा आपण गावच्या वातावरणात आम्हाला शहराला पाहिजे ते पुरवू शकत असू इथून, बरोबर. तर आपण शहरात का जावं. निश्चित शहर आपल्याकडे येऊ शकतं. शहर आपल्याकडे येऊ शकतं आणि आम्ही ते जवळपास सिद्ध करत चाललेलो आहोत. नक्कीच नक्कीच. रेवण, तू आत्ता तुझ्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या शिक्षणाबद्दल सांगितलंस, तर त्या अभ्यासक्रमाबद्दल थोडीशी माहिती दे ना. खरं तर काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे त्याच्यामध्ये. तो 2 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाचा पण त्याच्यामध्ये एक छोटी असते ऑप्शन. मग त्याच्यात बेसिकली काय शिकवलं जातं सुरुवातीपासून, की गाडीचं इलेक्ट्रॉनिक्स कसं काम करतं. पहिली तर इलेक्ट्रिक गाडी कशी असते, त्याच्यानंतर कसं काम करतं इलेक्ट्रिक व्हेकल्सचं, त्याच्यामध्ये वायरिंग कसं असतं, काय इम्पॉर्टंट पार्ट्स असतात आणि त्याच्यानंतर त्या पार्ट्सचं डिझाईन, त्याच्यामध्ये बॅटरीचं पण बऱ्याच गोष्टी आहेत. इन डिटेल एवढं नाही आहे, पण बॅटरी रिलेटेड बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. आणि इन दी एंड आपल्याला जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकवतात, म्हणजे कॅट डिझायनिंग, 3D मॉडेलिंग आणि ते सगळं आहे. म्हणजे पूर्ण व्हेकल डिझाईन त्याच्यामध्ये शिकवलं जातं ओव्हरऑल. अच्छा. नाही, त्याचं आता आम्हाला सुद्धा तसा प्रकारचं एक इन्स्टिट्यूट उभं करण्याचं आमचं नियोजन आहे, जिथे आम्ही मॅकॅनिक घडवू शकू. कारण EV मॅकॅनिकची एक मोठी आवश्यकता इथून पुढे लागणार आहे पुऱ्या महाराष्ट्रात, पुऱ्या देशभरात. मग त्याच्यासाठी आमचं पण एक नियोजन आहेच, जिथे गावखेड्यातले मुलं तिथे येतील, 6 महिने शिकतील आणि आपल्या गावात जाऊन तो व्यवसाय. स्किल महत्त्वाचं आहे. निश्चित. तुमच्या मागे डिग्री कोणती आहे याला महत्त्व नाही आहे, तर स्किल अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्याच्याकडे स्किल आहे तो आज कुठेही तरू शकतो. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुलांना आणि पालकांना विशेष करून मी सांगायला मला आवडेल की तुमच्या मुलामध्ये, तुमच्या मुलीमध्ये कोणतं कौशल्य आहे त्याचं आधी संशोधन करा आणि बरोबर. त्याप्रमाणे त्याला शिकवण्याचा किंवा त्याला घडवण्याचा शिकवण्याचा म्हणता येणार नाही, त्याला घडवण्याचा प्रयत्न करा. रेवण एक व्यावसायिक म्हणून तयार होऊ बघतोय, त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू आहे. त्याला एक वडील म्हणून तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? मार्गदर्शन म्हणता येणार नाही, अर्थात दुनियादारी मी सांभाळतो. अजून त्याला दुनियादारीची एवढी हे दिलेली नाही आहे. ती हळूहळू वयोमानाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे वाढत जाते. पण त्याला निर्णय घ्यायला शिकवलं आहे आम्ही. अगदी म्हणजे तो बालवाडीत असतानापासूनचा निर्णय घेतो आहे. अच्छा. हां, म्हणजे निर्णय कसे घ्यावेत, त्याने निर्णय घ्यावेत. मग चुकले तरी चालतील, शक्यता चुकलेले नाही आहेत, पण ते निर्णय घेत असल्यामुळे आज तो खंबीर आणि कणखर बनत गेला आहे. प्लस मायनस दोन्ही बाजूंचा विचार करून तो निर्णय घेतो आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला सुरुवात करतात तर प्रत्येक वेळेस तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात, हा की तो. त्या 2तला, त्या 4तला कोणता, हे तुम्ही शिकलात की तुम्ही यशस्वी होत गेलात आणि तेच आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. रेवण, तुझी आई शिक्षिका आहे, तर तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आईचा सहभाग कसा होता? आईच्या अपेक्षा बऱ्याच वेळा अशा होत्या की मी पहिला नंबर आणावा, जास्त टक्के आणावे, पण त्या सगळ्यात मी घुसत गेलो तसं ते कमी झालं. आणि आईचा पण सपोर्ट असतो आता सगळ्यामध्ये चांगला. म्हणजे नॉर्मली घरात पसारा केल्यानंतर ओरडच पडते, बरोबर, ते हळूहळू कमी झालं. तुम्ही कधी घरात आलात तरी ती फॅक्टरीच दिसते घरसुद्धा. अच्छा. मग त्यावरनं मला बोलली नाही कधी. तिचा पूर्ण पाठिंबा असतो. त्या पाठिंबामुळे आम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकलो. बरोबर. नाही तर तिथे जर आमच्यात क्लॅशेस असले असते तर कदाचित ते शक्य झालं नसतं. मग कुटुंब म्हणून आम्ही तिघही या बाबतीत एक आहोत आणि तिचा सगळ्यात महत्त्वाचा पाठिंबा आहे, म्हणूनच हे यशही आहे. बरोबर. रेवण, आपली ही मुलाखत सगळी लहान लहान मुलं ऐकत आहेत, तर ही मुलाखत ऐकणारे हे जे आपले बालमित्र आहेत, तर या बालमित्रांना शिक्षण कसं घ्यावं याच्याविषयी तू काय सांगशील? एक्सपेरिमेंट करा, तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कुठचीही गोष्ट दिसली, गाड्यांमधली आवड आहे, त्या बघा, गाड्या चालवा, बघा, त्याच्यातले पार्ट्स समजून घ्या. किंवा आता माझी तर आवड इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे आणि म्युझिकमध्ये आहे. समवॉट म्युझिशियन आहे म्हणू शकता. जर तुम्हाला कधी गिटार दिसला, कीबोर्ड दिसला, ट्राय करा, ते आवडतं का, गाणी ऐका. इवन बोलणं हे सुद्धा ऐका. जसं तुम्ही रेडिओवर बोलता, तुम्ही बोला, जर तुम्हाला बोलणं आवडतं. लिहा, वाचन खूप जणांना आवडतं. किंवा कम्प्युटरमध्ये आहे, कोणी सॉफ्टवेअरमध्ये करू शकतं, हार्डवेअरमध्ये पण करू शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. जे दिसतं त्याच्यामध्ये आपण मास्टरी करू शकतो. बरोबर. आपला स्वतःचा शोध, स्वतःच्या आवडीचा शोध प्रत्येक विद्यार्थ्याने जर घेतला तर त्याच्यात तो करिअर नक्की करू शकतो आणि त्याला त्याच्या पालकांची जोड मिळायला हवी. निश्चितच. भविष्यामध्ये लिथियम बॅटरी याच गोष्टीला घेऊन तुला काय करायचं आहे, काय स्वप्न आहेत तुझी? आपल्याला ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे. आत्ता ज्या बेसिक बॅटऱ्या बनवल्या जात आहेत त्यालाच फक्त डेव्हलप करायचं, पुढे त्याचा यूज यूज केस असून कसा वाढवायचा, ती लिथियमची टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला पाहिजे.
आणि बरेच लोक म्हणतात की त्याचा अल्टरनेटिव्ह पण आला आहे, सोडियम आयन म्हणतात, काय काय म्हणतात, ते रिझल्ट ते पण चांगलं आहे, त्याला पण आपण डेव्हलप करायचं. पण माझ्याप्रमाणे लिथियम आत्ताचं बेस्ट आहे, त्याला काही अल्टरनेटिव्ह नाही आहे. हे डेव्हलप करणं हेच तर इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या, जसं तू आता म्हटलंस की तुला संगीताची आवड आहे, तर त्यातलं नेमकं काय आवडतं तुला? म्हणजे वादन आवडतं, गायन? वादन कीबोर्ड वाजवतो मी आता. समवॉट प्रोफेशनल पियानिस्ट किंवा कीबोर्डिस्ट म्हणू शकता. माग 1.5-2 वर्ष आधी मी गिटार घेतला आहे. गिटार पण बराच शिकलोय आणि युकेलेले वाजवता येतो, पेटी वाजवतो मी. हे काय वाद्य माझ्याकडे नाही आहेत, पण मला बेसिक वाजवता येतं. आणि ओव्हरऑल म्हणजे म्युझिक कंपोजिंग आणि मी करतो. मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा जे शाळेचे इव्हेंट आणि होते सगळे मीच मॅनेज करायचो. आणि ओव्हरऑल बाकी म्हणजे म्युझिकमध्ये ग्रुप हँडल करणं मला बरंच जमतं. अजूनसुद्धा काही हॉबीज आहेत, पण त्या मी काही एवढ्या केल्या नाही. जसं तेच 2री-3री असताना स्केटिंग घेतलेले मी, रोलर स्केटिंग. ते पण मला बरं येतं, पण आत्ता काय करणं ते पॉसिबल नाही आहे, कारण आपल्या एरियामध्ये जर ट्रॅक्स आणि डेव्हलप झाले नाही आहेत. इवन मी टेबल टेनिससुद्धा खेळलो आहे स्टेटपर्यंत. हे मी 8वी ते 10वीच्या मध्ये केलं आहे. आत्ता काय त्याच्यासुद्धा टाईम नाही आहे, पण हे सुद्धा करायचं. म्हणजे हा एक मेसेज आहे सगळ्यांना की बऱ्याच गोष्टी एक माणूससुद्धा करू शकतो. तुम्ही स्पोर्ट्समध्ये घुसू शकता, म्युझिकमध्ये पण जाऊ शकता. म्युझिक मी रोज फॉलो करतो. माझ्या फॅक्टरीमध्येच माझा गिटार आणि कीबोर्ड असतो. तिकडेच काय मध्ये 1-2 तास टाईम मिळाला ते घेऊन बसतो मी. वा, येस. तो एक वेगळा आनंद देतो आपल्याला. माझं रेकमेंडेशन सगळ्यांना हेच असतं की प्रत्येकाने ॲटलिस्ट एक इन्स्ट्रुमेंट शिकावं. बरोबर. त्याने खूप पीस ऑफ माइंड मिळतो आपल्याला, किंवा खूप शांतता मिळते. आता तू जे काम करतोयस, तर भविष्यात तुझ्या गावात राहून तुला एखादा मोठा व्यवसाय निर्माण करण्याची संधी मिळाली तर त्यावेळेला तू काय काय करशील? आत्ता जसं आपण स्टार्ट केलं आहे, आमच्या जमिनीमध्येच आम्ही स्टार्ट केली आहे फॅक्टरी आमची. आत्ता फक्त बॅटरी प्रोडक्शन करतो आहे, पण तिथे बरीच जागा आहे आणि ती फॅक्टरी मला एक्सपॅन्ड करायची आहे. ती मग सगळं मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेकल, त्याची बॅटरी, त्याचे जेवढे स्पेअर पार्ट्स असतात, आता मोस्टली जे बाहेरून येतात ते हळूहळू आपल्या एरियामध्ये आपण मॅन्युफॅक्चर करायचे. सो आपल्या एरियाला डेव्हलप करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि संधी ऑलरेडी खूप आहे याच्यामध्ये. खूप छान रेवण. तू बघितलेलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो आणि तुझ्या क्षेत्रात तुला भरपूर यश मिळो, अशाच शुभेच्छा मी तुला आकाशवाणी परिवाराच्या वतीने देते. तू आणि तुझे बाबा जयवंत गवस, तुम्ही दोघांनीही आज आमच्या बालमित्रांशी खूप छान संवाद साधलात. त्याबद्दल मी आकाशवाणी परिवाराच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. बालमित्रांनो, 10वी नंतर लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक व्हेकल यासारख्या वेगळ्या क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या रेवण आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी मारलेल्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं? आम्हाला नक्की कळवा. बालजगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. बालदोस्तांनो, बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.